अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे गुरुवार, तर सगळ्यांना शुभ गुरुवार। तर प्लस आज शाकंभरी पौर्णिमा आहे, आपल्या सत्यनारायणाची पूजा करायची आहे। तर पूजा प्रदोष काळात करायची आहे। तर आता वाजलेले आहेत बरोबर 3:30। तर माझे सगळे घरातले कामं वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि पूजेचं जे काही फुलं वगैरे पानं आपल्याला लागतात ते मी आणून घेतलेले आहेत। तसं तर केळीचे खांब असावे म्हणतात किंवा आंब्याचे ढाकळे, म्हणजे ह्या दोन्हीपैकी कमीत कमी एक तरी असावं। पण इथे काय होतं की मिळत नाहीये, आणि मिळालं तरी आपण ते निर्माल्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला जागा नसते, आणि मग ते ठेवून ठेवून काय कचऱ्यातच टाकावं लागतात। त्याच्यामुळे मग मी सहसा आणत नाही। तर आता जे काही आहे सामग्री त्याच्यामध्ये आपण पूजा मांडणार आहोत, जास्त काहीच करायची गरज नाही। तर इथे पूजा सगळी मी मांडून घेणार आहे। तुम्हाला बघा एक ना एक मी तुम्हाला आज सांगणार आहे। बरेच जण नवीन असतात, त्यांना माहिती नसतं कशी करायची सत्यनारायणाची पूजा। तर इथे मी चौरंग घेतला आहे, त्याच्या चौरंगाच्या खाली अगोदर पुसून घेतलं स्वच्छ, गोमूत्र वगैरे टाकून। त्याच्यानंतर त्याला स्वास्तिक काढलं, स्वास्तिकाला हळदी कुंकू अक्षदा वाहिलेली आहे, आणि त्याच्यावर नंतर चौरंग ठेवलेला आहे। तर सहसा सत्यनारायणाची पूजा चौरंगावरच मांडायचा प्रयत्न करा, पाटावर मांडू नका। चौरंग जर नसेल तर मग तुम्ही पाटावर मांडा, किंवा चौरंग तुमचा कुठेतरी गुंतलेला आहे, तुम्ही काहीतरी सामान ठेवलेलं आहे आणि मग तुम्ही पाटावर मांडता, असं करू नका। चौरंग तुम्ही रिकामा करा आणि चौरंगावर सत्यनारायणाची पूजा मांडा। ते मी तुम्हाला आता म्हणजे एक ना एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे, सत्यनारायणाची पूजा आपण कशी मांडतो घरच्या घरी न ब्राह्मण बोलवता। तर चला, तर हे बघा इथे तुम्हाला स्वास्तिक दिसत असतील, मी स्वास्तिक काढलेलं आहे। तुम्ही कुंखाने काढू शकता। तुम्ही इथे लाल कलरची रांगोळी घेतली आहे स्वास्तिक, आणि इथे ठेवलेला आहे चौरंग। तर हा चौरंग ठेवला, आता मी याच्यावर वस्त्र आथरते। तर चला, तर इथे मी चौरंगावर मस्त कोरं वस्त्र अंथरलं। त्याच्यानंतर जोड पानं 3 ठेवली, आणि याच्यावर आपल्याला 3 सुपाऱ्या मांडायच्या। इकडे ठेवले कुबेर यंत्र, इकडे ठेवले श्रीयंत्र। तुमच्याकडे असेल श्रीयंत्र कुबेर यंत्र तर पूजेमध्ये अवश्य ठेवा। तर यावेळेस थोडासा बदल केला पूजेमध्ये। बदल म्हणजे काय नाही, सगळं सेमच आहे, फक्त इथे आपण 3 सुपाऱ्या मांडतो, त्याऐवजी मी आपण जे 5 आपले फळं असतात, हळकुंड, खारी, खोबरं, बदाम, ते मी 5-5 प्रत्येक पानावर ठेवणार आहे। ह्याच वेळेस मी करायला लागले ते, नाहीतर प्रत्येक वेळेस 3 सुपाऱ्याच असतात। तर ह्या 3 सुपाऱ्या आहेत, ह्या 3 सुपाऱ्या मी ठेवणार आहेच। बघा, गणपती बाप्पांची, आपल्या कुलदेवीची आणि वरुण देवतेची ह्या 3 सुपाऱ्या। त्याच्याऐवजी हे फळं घेतलेत परत मी, प्रत्येक एक फळ एक पानावर मांडायचं। हे बघा अशी मांडायची, ते प्रत्येक पानावर मांडायचं। तर हे बाकी सगळं घरी होतं, पण 2 हळकुंड कमी पडू लागले म्हणून मी आज ते विकत आणले 2, आणि हे 2 पण ठेवून देणार आहे याच्यामध्ये। तर हे ठेवले। त्याच्यानंतर आपण कोणती पूजा मांडतो तर अगोदर दिवा लावतो। तर माझा दिवा देवघरामध्ये चालू आहे, इथे मी नंतर इथे एक दिवा लावून देईल। तर इथे बघा हार आहे, देवघरातली घ्यायची। सकाळीच आपण या मूर्तीची पूजा केलेली होती देवपूजेबरोबरच, ती आता या प्लेटमध्ये ठेवून द्यायची। नंतर परत एकदा आपण तिची पूजा करणार आहोत। तर इथे ठेवायचा घंटा, त्याच्यानंतर शंख ठेवला। त्याच्यानंतर ही पंचारती, ती पंचारती आपण नंतर ठेवणार आहोत, आरतीच्या वेळेसच घेणार आहोत, कारण इथे अडचण नको म्हणून। त्याच्यानंतर पूजेमध्ये श्रीफळ अवश्य ठेवायचं, हे माझ्याकडे श्रीफळ आहे, तर हे पण इथे ठेवणार आहे मी। तर त्याचा हा जो देठ असतो ना, तो देवाकडे करायचा, आणि हा भाग असतो हा आपल्याकडे करायचा, आणि पानाचं सुद्धा सेम तसंच करायचं, देठ देवाकडे करायची, आणि हा जो पुढचा भाग असतो तो आपल्याकडे करायचा। तर बघा अशी पूजेची मांडणी केलेली आहे मी। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता प्रसादासाठी शिरा करायचा आहे। तर चला आपण शिरा करूया। नंतर ह्या ज्या 3 वाट्या आहेत ना, हे बघा, ह्या 3 वाट्या मुद्दाम मी सत्यनारायणाच्या पूजेसाठीच घेतलेल्या आहेत। तर 3 सुपाऱ्यांपाशी आपल्याला हे 3 वाट्या ठेवायच्या आहेत। तर याच्यामध्ये आपण हे ठेवायचं, खडी साखर, किंवा घरातली आपली रेग्युलर जी साखर असते
ती याच्यात ठेवायची. तर याच्यामध्ये मी हे ठेवायच्या अगोदर याच्या खाली मंडळ काढून घेणार आहे. चौकोन बरोबर भरीव मंडळ काढायचं आणि ती वाटी त्याच्यावर ठेवून द्यायची, जेणेकरून पूजा आपण जेव्हा करतो ना तर तेव्हा आपली म्हणजे घाई पण होत नाही आणि व्यवस्थित पूजा पण केली जाते. जेणेकरून जे अगोदर कामं करता येतात ते करून घ्यायचे, नंतर पूजा करताना जे करतात आपण ते करायचे. तर इथे हे जे वस्त्र आहे हे वस्त्र फोटोसाठी शिवलेलं आहे मी. हे फोटो पण वस्त्र पण एकदा घालून घेते मी. हे वस्त्र घातल्यावर मग तुम्हाला दाखवते. तर ही बघा अशी पूजा पूर्ण मांडलेली आहे मी. म्हणजे नुसती आता मांडामांडी केली, आता पूजा आपल्याला करायची आहे. आणि इथे हा तुपाचा दिवा जो आपल्याला लावायचा आहे पूजा करते वेळेस अखंड लावून ठेवायचा आहे. तर इथे फुलं आता तोडून आणली ताजी मी. आणि हा गजरा जेव्हा सत्यनारायणाचा हार आणला तेव्हाच गजरा आणून घेतला होता, श्रीयंत्रासाठी आणि कुबेर यंत्रासाठी. आणि हे इथे तुळशीचे पानं 3च पानं आणले, कारण तुळस आत्ताच लावली होती, छोटी तुळस आहे त्याच्यामुळे जास्त काय पानं तोड वाटले नाही मला, त्याच्यामुळे सध्याचे 3च आणले आहेत. जेव्हा आपण हे नैवेद्य दाखवणार आहात तेव्हा मी फुलाचा वापर करणार आहे. आपण जेव्हा तुळशीचे पानं नसतात तेव्हा फुलं वापरली तरीही चालतो. तर हे बघा पूर्ण पूजा. तर हे वस्त्र असं एक शिवून घेतलं होतं मी फोटोसाठी, जेणेकरून सत्यनारायणच्या फोटोला कामी येतं पुन्हा. तर काय होतं ना की आता शिऱ्याचा प्रसाद करायचा आणि इतक्या लवकर पूजा का मांडली, तर पूजा मांडून ठेवली ना तर अगोदर आपल्याला काही सेवा पण करायची असतात. अर्थात जेणेकरून आपण आपल्याला कुंकुमार्चन करावं लागतं. मग कुंकुमार्चन करून घ्यायचं अगोदर. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण पूजा म्हणजे प्रत्येक सुपारीची पूजा, बाळकृष्णाची पूजा, त्याला पण वेळ जातो. त्याच्यामुळं अगोदर पूजा मांडून ठेवली की आपल्याला जेणेकरून प्रदोष काळ जास्त काही वेळ लागत नाही. आता 3:30ला मी पूजा करायला बसले होते. माझे काही घरातले कामं पण मी केले, मुली ट्युशनला गेले, त्यांना खायला करून दिलं. त्यानंतर मग पूर्ण पूजा मांडली. त्याच्यानंतर काही बाहेरचे दुसरे काही कामं होते ते पण केले. आता 4:30 वाजले. 4:30 वाजले म्हणजे आता शिऱ्याचा प्रसाद करायचा. प्रसाद हे करूस तर कुंकुमार्चन करूस तर 5-5:30 होतात मला. तर तोपर्यंत आपली पूर्ण पूजा होऊन जाते. नुसती मग आपल्याला 5 अध्याय असतात ते वाचायचे आणि मग नंतर स्वयंपाक जो करतो तो नैवेद्य दाखवायचा. त्याच्यानंतर आमच्या इथे दिंडी पण येणार आहे, सप्ताह चालू आहे, तर दिंडीला पण ओवाळायला जायचं. तर चला आता पटपट मी शिऱ्याचा प्रसाद करते, कुंकुमार्चन करून घेते. नंतर मग जेव्हा पोथी वाचेल मी तेव्हा तुम्हाला मग मी दाखवेल. तर चला, ते शिरा करून घेतला मी. आता दिवा लावायचा. तर दिवा कधी लावतो आपण तेव्हा त्याला खाली आसन करायचं असतं. तिथे मी आता फुलं टाकते, फुलाचं आसन. त्याच्यानंतर दिवा आधी लावते, अगरबत्ती लावून घेते आणि पूजा पूर्ण करणार आहे. तर पूजा करते वेळेस मी आता तुम्हाला बोलणार नाही आहे, का तुम्ही नुसता व्हिडिओ बघू शकता. पण जेव्हा तुम्ही हा ग्रंथ आणताल सत्यनारायणचा तेव्हा तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये पूजा कशी करायची, काय करायची पूर्ण माहिती दिलेली आहे. हे बघा, गणपतीच्या पूजेपासून आपल्याला सुरुवात करायची असते. त्याच्यामुळे त्या सुरुवातीला गणपतीची पूजा आणि त्याच्या खाली मंत्र, कुंकू लावताना कोणता मंत्र किंवा धूप दाखवणं कोणता मंत्र, नैवेद्य दाखवताना कोणता मंत्र, पूर्ण याच्यात माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर कुलदेवतेची पूजा, त्याच्यानंतर वरुण देवतेची पूजा, त्याच्यानंतर बाळकृष्णाची पूजा आणि नंतर पहिला अध्याय, अशी पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे हा ग्रंथ जर तुम्ही आणला तुम्हाला पूर्ण याच्यात माहिती मिळून जाते. फक्त पूजा कशी मांडायची, आपण पूजा मांडते वेळेस काय काय करतो ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओम श्री श्री पूर्णाय नमः. ओम श्री श्री आनंदाय नमः. ओम श्री श्री आद्याय नमः. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली श्री स्वामी समर्थ महाराजांची परत गुरु महाराजांची चरण परत श्री स्वामी समर्थ.